आपण पाहताय निनाद महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, मी केदार देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट नेता, भोर नगरपालिका। काल 30 जून रोजी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा माननीय अध्यक्षांनी आयोजित केली होती। गेले 2 दिवस सोशल मीडियावर वेगवेगळे बातम्या, व्हिडिओ तुम्ही पाहत आलेला आहे। त्या 2 दिवसात आम्ही कुठंच या संदर्भातला खुलासा केलेला नाहीये, कारण की संपूर्ण सर्वसाधारण सभा संपल्यानंतरच सर्व गोष्ट आपणासमोर मांडावी असं आम्ही ठरवलं होतं। काल 30 जून रोजी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभेचं आयोजन माननीय अध्यक्षांनी सभागृहात केलं होतं। गेल्या 5-10 वर्षाचा अभ्यास करता स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याच्या हेतूने पहिल्यांदाच माननीय अध्यक्षांनी ही सर्वसाधारण सभा जनतेसाठी खुली आणि ज्या नागरिकांना प्रत्यक्ष नगरपालिकेत येऊन ही सभा पाहता येणार नाही त्या नागरिकांना लाईव्हद्वारे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामद्वारे पाहता यावी अशा दृष्टीने ती ठेवली होती। ते करत असताना एक न्यूज चॅनलचे पत्रकारांनी आमच्याकडं बाबा या सभेचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यासंदर्भातली परवानगी मागितली होती। तशी परवानगी त्यांना मान्य अध्यक्षांनी दिली आणि सभा सुरू व्हायच्या एक अर्धा तास आधी त्यांनी त्यांचा कॅमेऱ्याचा सेटअप वगैरे इथे तयार केला आणि 11, सव्वा 11 वाजता प्रत्यक्ष सभा सुरू झाली। सभा सुरू होताच सन्माननीय बीजेपी या पक्षाच्या नगरसेवकांनी सदरची सभा लाईव्ह का घेत आहे, सदरची सभा लाईव्ह घेऊ नका अशा पद्धतीचे वारंवार सूचना करायला लागले। परंतु आमची मागणी होती की बाबा जर नागरिकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे तर आमच्या प्रभागामध्ये आम्ही काय करतोय आणि समाजामध्ये वेगवेगळ्या गुणवत्तेचे नागरिक पण राहतात, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वेगवेगळ्या विभागामध्ये काम केलेले आहेत। तर बाबा जनरल बॉडीमध्ये जी कामं आम्ही विकास कामं ठरवतोय किंवा करण्याचा प्रयत्न करतोय तर त्यातल्या काही त्रुटी असतील तर संबंधित नागरिक पण आम्हाला सूचना करून मदत करतील ह्या हेतूने आम्ही ती लाईव्ह केली होती। त्या पद्धतीने त्या लाईव्हची लिंक संबंधित पत्रकारांनी सगळीकडं दिली होती आणि अनेक नागरिक वाट बघत होते की बाबा हे लाईव्ह कधी चालू होईल। परंतु सन्माननीय विरोधी नगरसेवकांनी ही लाईव्ह होऊनच द्यायची नाही अशा पद्धतीची पूर्ण तयारी केली होती आणि त्यांनी स्वतःहून त्या पत्रकाराला ही लाईव्ह तू कसा करतो म्हणून त्यांच्यापर्यंत जाऊन हे लाईव्ह बंद कर, लाईव्ह करू नको म्हणून प्रयत्न केला। असं होत असताना आम्ही इकडून मागणी करत होतो की हा संवैधानिक अधिकार आहे आणि शासनानेच सदरच्या सभा या लाईव्ह कराव्यात म्हणून कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे। असं असताना तो विरोध होत होता आणि तो विरोध होत असताना विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक उठून जोरजोरात ओरडत होते, गोंधळ घालत होते। म्हणून अध्यक्ष उठून सगळ्यांना तुम्ही बसा असं म्हणत होते आणि ते काय हेतूने बोलत होते मी सांगण्यापेक्षा सन्माननीय अध्यक्ष सांगतील। नमस्कार, मी रामचंद्र श्रीपती आवारे, नगराध्यक्ष भोर नगरपालिका भोर। मी सर्व सदस्यांना म्हटलो की बसा पण त्यांना मी म्हटलो बस, पण माझा हेतू त्यांचा अपमान करायचा नव्हता। त्या माझ्या मुलीसारखी आहे, मी त्यांना लेखी माफी बी दिली आहे। सन्माननीय अध्यक्षांनी महिला नगरसेवकांची लेखी माफी मागितली, कारण की मुळातच महिलांविषयी अपमानजनक बोलणं हे कधी त्यांच्या ह्याच्यातनं मी कधीच पाहिलेलं नाही आणि बसा म्हणताना तू बस
हा शब्द फक्त गेलेला आहे, कुठलंही अवमानजनक केलं नाही. तरी सुद्धा त्या महिलांना तसं वाटलं म्हणून अध्यक्षांनी जनतेसाठी माफी मागितली आणि सभा खऱ्या अर्थाने सुरू झाली. सभा सुरू झाल्यावर काही काळ वेगवेगळे शहरातले प्रश्न उपस्थित झाले. त्या प्रश्नावर साधक बाधक चर्चा झाली आणि नंतर विषय पत्रिकेवर असणारे महत्त्वाचे विषय सुरू झाले. त्यात 8,80,00,000ची जी कामं होती ती कामं माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे विरोधी पक्षातल्या गटनेत्यांनी तक्रार करून ती रद्द करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी साहेबांनी दिले होते. त्या सगळ्या 8,80,00,000च्या कामांची व त्याचबरोबर 2,10,00,000च्या हायमॅक्स सोलर दिवे बसवण्यासंदर्भातला विषय आम्ही परत एकदा सगळे विषय पत्रिकेवर माननीय अध्यक्षांनी घेतले होते आणि त्याची चर्चा सुरू झाली. पहिला विषय साधारण भोर शहरातली 17 कामं होती, 3,45,00,000चा होता. वेळोवेळी आम्ही सन्माननीय सदस्यांना सांगत होतो की बाबा, पूर्वी अनियमितता झाली, आचारसंहितेत ठराव झाले, या कारणामुळं तुम्ही तक्रार केली. त्या तक्रार पाहून जिल्हाधिकारी साहेबांनी सदरच्या निविदा म्हणजे या कामांची टेंडर निघाले होते, ते टेंडर रद्द केले. परंतु आता आम्ही जे अनियमित झाले असं तुमचं म्हणणं आहे ते नियमित करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून तुम्ही या सगळ्या ठरावांना मंजुरी द्या अशी मागणी करत होतो. हे करत असताना बराचसा वेळ गेला, संध्याकाळ होत आली. म्हणून माननीय अध्यक्षांनी सभा तहकूब केली व दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जून 2026ला ती सभा परत 11 वाजता घेण्याचं माननीय अध्यक्षांनी सांगितलं. नमस्कार, मी कुणाल कुमार धुमाळ, नगरसेवक भोर नगर परिषद भोर. कालपासून सर्वसाधारण सभा भोर नगर परिषदेची चालू आहे. त्या सर्वसाधारण सभेमध्ये काल जो काय गोंधळ झाला, काय आरोप करण्यात आले, याचं खंडन आणि जी काय सत्य घटना या ठिकाणी घडली त्याचं निरासन आमच्या अध्यक्षांनी आणि सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी केलेले. आता आजचा जो विषय आहे, आज सुद्धा सभेमध्ये असाच गदारोळ करण्यात आला. सदस्यांनी स्वतःची जागा सोडून दुसऱ्या सदस्यांपर्यंत अनधिकृतपणे, भले तर हे सभेत ज्यावेळेस सर्वसाधारण सभा चालू असती तर जो आपला सदस्य ज्या ठिकाणी बसलाय त्या जागेवरून दुसऱ्या सदस्यापर्यंत जाऊन दमदाटी करणं, उर्वाच्य भाषेत बोलणं हे करता येत नाही. बरं, आता हे झालं तुम्ही चुकलेला. आणि आम्ही काय म्हणत होतो की ही जी सर्वसाधारण सभा आहे, जर आम्ही जसा जनतेपुढे दम दाखवलाय की आमच्या जी नगरपालिका आहे, जी जनतेची नगरपालिका आहे, जी मुळात ही नगरपालिका ही जनतेची आहे, ही जनतेची एक संस्था आहे आणि तिथला पारदर्शक कारभार हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, ही आमची भावना आहे ना. मग ह्या भावनेतनं आम्ही बोलत असताना माझ्या तोंडून मी काय म्हणलं, तुमचाही जर तुम्ही दम दाखवला, म्हणजे कुठल्या उद्देशाने बोललोय ते नीट बघा. तुम्ही जर तुमचाही दम दाखवला की सभा लाईव्ह करण्यासाठी तुम्ही दम दाखवा तुमचा. मग ह्या शब्दाचा तुम्ही वेगळा अर्थ घेतला. तुला आमच्या महिलांच्यातला दम बघायचा आहे का? तुम्ही आमच्या आसनापर्यंत येऊन आमच्यावर दमदाटी करताय. ही कुठली पद्धत आहे? ही हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? त्याचंही जनतेने एकदा निरसन करावं. आणि सन्माननीय सदस्यांचा आणि आमच्या दोघांचं वैयक्तिक आम्ही उभं राहून बोलत होतो. आमच्या दोघांचा विषय चालू होता. मागं जनता बसली होती, जनतेचं म्हणणं आहे. आता कालची गोष्ट सांगतो, सगळ्यांपर्यंत लिंक पोचली होती. सामान्य नागरिक म्हणत होता की मला लाईव्ह बघायचंय भोरचा नगर परिषद कारभार कसा चालतो. आजपर्यंत भोर नगरपालिकेचा इतिहास आहे. अनेक जणांनी इथं सत्ता केलं. सर्वात प्रथम राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांनी ही सभा जनतेसाठी खुली केली. मग आम्ही जनतेसाठी खुली करतोय, हा आमचा दोष आहे का? अरे आमचा हक्क आहे, नागरिकांचा हक्क आहे. आम्हाला ज्यांनी मतदान केले त्यांना कळलं पाहिजे माझा नगरसेवक तिथं जाऊन काय भांडतोय, माझ्या वॉर्डासाठी काय करतोय हे कळायला नको काय जनतेपुढं? मग ह्यासाठी आमचं भांडण आहे. आम्हाला कुणाला दम द्यायची बी गरज नाही आणि दम दाखवायची गरज नाही. आमचा शब्द तुम्ही नीट बघा की तुम्ही तुमच्यातला दम दाखवा आणि फेसबुक लाईव्ह असेल किंवा ही सभा लाईव्ह होण्यासाठी तुम्ही तुमचा दम दाखवा, असं आहे. तुम्ही त्याचा वेगळा अर्थ घेणार आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय मी माझं आसन सोडलेलं नाहीये. सगळे घेराव घालून येत आहेत. म्हणजे हे चाललंय काय नक्की? म्हणजे एखादा माणूस जर काम करत असेल, त्याचे प्रश्न मांडायचे असेल तर त्याला तुम्ही बोलूनच द्यायचं नाही का? बरं, किती दिवस चालणार आहे? सर्व जो गोंधळ पाहिला, हे सर्व विरोधक सदस्य, नगरसेवक
ज्या पद्धतीने आज आमचे नगरसेवक, आमचे संख्याबळ 4 आहे, ज्या पद्धतीने त्यांची वागणूक आहे की बाबा टेबलपर्यंत जाणं, दमदाटी करणं, याच्या आधीच्या मीटिंग सुद्धा आमच्या एका नगरसेवकांवर त्यांनी असाच प्रयत्न केला. त्यावेळेस का नाही त्यांच्या सदस्यांनी आवाज उठवला की हे असंसदीय बोलतायत. त्यांनी काय भाष्य केलं, तुला इथंही दाखवतो आणि बाहेरही दाखवतो. हे नगरपालिकेच्या प्रोसिडिंगमध्ये आहे. आणि ह्या कारणामुळं आम्ही जनतेला ही सभा लाईव्ह घरी बसून बघण्यासाठी नगराध्यक्षांकडे आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला पोलीस संरक्षण ह्या सभागृहात मिळावं आणि सगळी सभा जनतेला लाईव्ह पाहण्यासाठी सुरळीत व्हावी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, काल पण सुरुवात झाली, लाईव्ह शब्द आला, गदारोळ झाला, वाद निर्माण झाला, आंदोलनं झाली, बाहेर मीडियामध्ये आली. आज पण सुरुवात झाली, कुठल्या ना कुठल्या कारणाने परत एकदा सन्मान्य सदस्यांकडून लाईव्ह व्हावं म्हणून इच्छा व्यक्त झाली. त्यात ते 2 शब्द बोलले, त्या शब्दांची विपर्यास करण्यात आले, परत एकदा आंदोलन झालं. तर हा लाईव्ह एवढा शब्द टोचतोय का? नागरिकांसाठीच करायचंय ना. मग परत अध्यक्षांनी सभा तहकूब केली आणि 3 वाजता परत सभा चालू झाली. खऱ्या अर्थाने आम्हाला आज अपेक्षा होती की सभा सुरू झाल्यानंतर या भोर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर साहेबांनी हा जो 8,80,00,000चा निधी दिलाय तो आज खऱ्या अर्थाने मंजूर होईल. कारण की आज पण चर्चा आली, काल पण संध्याकाळच्या सत्रात चर्चा होत होती. त्यांचं एकच म्हणणं होतं की जिल्हाधिकारी साहेबांनी सदरचा निधी हा स्थगित केलाय आणि ते एक पत्र दाखवत होते. ऍक्च्युली ते पत्र होतं त्यांच्या सन्माननीय गट नेत्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना लिहिलेलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी मागणी केली होती की आचारसंहितेतला फंड आहे आणि तो रद्द करावा. त्यावेळेस प्रभाग क्रमांक 9 अस्तित्वात नव्हता, त्यामुळे तो रद्द करावा. आणि त्या संदर्भातलं मुख्याधिकारी साहेबांना एक पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलं होतं. ते पत्र असं होतं की बाबा या प्रकरणाची संपूर्ण वस्तुनिष्ठ अहवाल आणि शहनिशा करून मला आमच्या कार्यालयाला अहवाल पाठवा आणि तो अहवाल आल्यानंतरच आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे निविदा किंवा त्या संदर्भातले निर्णय घेऊ नका. आता त्यानंतर काय झालं, सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांनी त्यांचा प्रशासनाचा अहवाल आहे तो पाठवला. या प्रशासनाच्या अहवालात मागच्या पण पत्रकार परिषदेत मी बोललो, त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय की बाबा हे सगळं पाहता कुठेही आचारसंहितेचा मी भंग केलाय असं मला वाटत नाही. त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी पत्र काढून सदरच्या निविदा रद्द केल्या. बरं ठीक आहे, अनियमितता होती असं तुमचं म्हणणं होतं आणि अनियमितता असल्यामुळे सदरच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी साहेबांनी घेतला. आम्ही पण म्हटलं चला ठीक आहे बाबा, निधी या कारणामुळं थांबलाय. आम्ही पण सन्माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर साहेब यांना भेटलो, सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनित्रा वहिनींना भेटलो आणि परत एकदा त्यांनी आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सांगितलं की बाबा हे ठराव तुम्ही घ्या आणि परत हा जो निधी रद्द झालाय त्याच्या नवीन प्रशासकीय मान्यता आपण करू. आता त्या प्रशासकीय मान्यता करण्यासाठी ठराव महत्वाचे होते म्हणून नगराध्यक्ष साहेबांनी हे ठराव घेतले. आता ठराव घेतल्यानंतर त्याच्यावर चर्चा करताना त्यांचा एकच विषय आणि बुमरँग किती करावं. त्यांचा जो तक्रारी अर्ज होता त्या तक्रारी अर्जावर जो जिल्हाधिकारी कार्यालयाने अहवाल मागवला होता नगरपालिकेकडं, त्याची तारीख होती 20/4/2026. आता ते अर्ज कुणाचाही अर्ज आला की एक अधिकारी त्याच्यात दुसऱ्या अधिकाऱ्याला संबंधित विभागाला पत्र काढून सांगतच असतो की बाबा मला या प्रकरणाची वस्तुनिष्ठ अहवाल द्या, म्हणजे मला कळेल की बाबा हे काय ते. आता त्याच्यानंतर फायनल पत्र 20/5/2026 साली दिवशी जिल्हाधिकारी साहेबांनी काढलं आणि ते सगळं प्रकरण तिथं संपलं.
आता तरी आहे नागरिकांना ना आमची दिशाभूल करतायत की बाबा अजून ती स्थगितीच आहे, अजून ती स्थगितीच आहे. ऍक्च्युली कुठल्याही प्रकारची स्थगिती नसताना त्यांनी आज 8,80,00,000चे जी भोर शहरातली प्रत्येक म्हणजे संजय नगर मधली कामं होती, भोरेश्वर नगर मधली कामं होती, गणेश पेठेतली कामं होती, वेताळ पेठेतली कामं होती, शिवापूर आळीतली कामं होती, तुमच्या राजवाड्याच्या भागातली कामं होती, मंदिरांची कामं होती, राजवाड्याची कामं होती. तुम्ही पहिल्या सभेत पत्रकार परिषद घेतली, त्यात काय सांगितलं, आमचा विकासाला विरोध नाहीये, आम्ही विकासासाठी तयार आहोत. बरं आज ते काय म्हणतायत की ते जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिलेली आहे. अहो नगराध्यक्षांनी बरं त्याच्यावर या विषय पत्रिकेवर हे विषय घेतल्यानंतर प्रशासकीय टिप्पणी येते. ही प्रशासकीय टिप्पणीमध्ये स्पष्ट काय उल्लेख आहे की बाबा सदरची कामं ही जनतेसाठी महत्वाची असल्यामुळं ही मंजूर करणं योग्य राहील. जर खरंच स्थगिती असती तर प्रशासनाने टिप्पणी ठेवली असती का अशी सकारात्मक? प्रशासनाने स्पष्ट लिहिलं असतं ना की बाबा अध्यक्ष तुम्ही विषय घेतला असला तरी याच्यावर स्थगिती आहे, त्यामुळे याच्यावर चर्चा करता येणार नाही. पण जनतेची दिशाभूल करायची आणि आज त्यांनी 8,80,00,000चे सर्वच कामं रद्द केली. असाच एक प्रकार घडला. एक शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षांनी त्यांच्या भागामध्ये 4 हायमॅक्स मोठे दिवे आणले होते. ते दिवे बाबा त्यांनी विषय दिला होता की या भागात आम्ही लावतोय. आता खासदार सुप्रियाताई असतील, पवार साहेब असतील किंवा शंकर भाऊ असतील, हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत आणि या लोकप्रतिनिधी आपल्या भागासाठी जर त्यांचे कामं आणतायत तर त्यांचे बाबा अध्यक्ष असतील, त्यांनी सुचवले तरी शहराच्या विकासातच सुचवलंय ना. मग त्यांच्या दृष्टीने ते म्हणतील त्या ठिकाणी त्यांना ती कामं दिली पाहिजेत ना. परंतु त्यात पण खोडा घातला, मग ती कामं त्यांना कशाला द्यायची, मग आम्ही इथं करतो तिथं करतो. अशा पद्धतीने गेल्यावर उद्या खासदार साहेब आपल्याला फंड परत देणार आहेत का? नाही ना देणार. अशा पद्धतीने जी महत्वाची कामं होती ती यांनी रद्द केली. फक्त हायमॅक्स दिव्यांचं काम होतं 2,10,00,000चं, ते संपूर्ण शहरात बसणार आहेत. ते काम सर्वानुमते मंजूर झालं. आता दुसरा एक महत्वाचा विषय होता की रिटर्निंग वॉल, याच्यावर पण वाद चालू होते. आता पावसाळा आला, आम्ही जीव तोडून सांगतोय की बाबा रिटर्निंग वॉल ही झाली पाहिजे, कारण की 2 कोटी रुपये आलेले आहेत. जर आता रिटर्निंग वॉल बांधली, ह्या पावसाळ्यात आपल्याला अंदाज येईल किंवा पुढच्या पावसाळ्यात अंदाज येईल की बाबा तिथं पूर किती येतोय. त्या पुरावरनं पूर येत असताना ते रिटर्निंग वॉल त्याला अडवू शकते का, ती रिटर्निंग वॉल कमी पडती. जर कमी पडत असेल तर अधिकचा निधी आणता येईल. परंतु कितीही कळकळीने विनंती केली तरी त्यांनी सदरचे सर्व विषय हे स्थगित केले आणि सगळ्या विषयांना बगल देऊन ते पुढे गेले आणि जे साधक बाधक विषय ते विषय त्यांनी मंजूर केले. ही गोष्ट काय विकासाच्या दृष्टीने बरोबर नाहीये. आम्ही वेळोवेळी त्यांना या पण मीटिंगमध्ये सांगत आलो की बाबांनो, आपण दोघं एकत्र मिळून भोर शहराचा विकास करू आणि भोर शहरातली असणारी सर्वांगीण कामं करू. परंतु ह्यांचं काय म्हणणं की कशाला मग ती कामं तुम्ही धरलीत, मंदिराची कामं धरलीत, तुम्ही 3,45,00,000ची 17 कामं धरलीत, ती सगळी कामं तुम्ही जी धरली आहेत ती कॅन्सल करा आणि हा सगळा निधी दुसऱ्या ठिकाणी वळवा. आता दुसऱ्या ठिकाणी मला सांगा वळवून काय करायचंय? जर हा निधी ज्या नागरिकांना ह्या निवडणुकीच्या आधी सन्माननीय आमदार साहेब शंकरभाऊ मांडेकर यांनी निवडणुकीच्या आधी, खूप आधी हा निधी मंजूर केलेला आहे. मग आता हा निधी त्या नागरिकांसाठी मंजूर झालेला आहे, तो वळवायचा आणि कुठंतरी दुसरं एखादं काम करायचं, ते योग्य नाही. आता स्वप्नलोक नगरी आहे. आमच्या आमदार साहेबांनी याच नगर परिषदेच्या या सभागृहामध्ये जनता दरबार घेतला होता. अनेक शहरातले नागरिक आले होते आणि त्यांनी अनेक गोष्टी सुचवल्या. त्यामध्ये स्वप्न लोकनगरीतले सगळे नागरिक आले होते. त्या नागरिकांनी आमदार साहेबांकडे तक्रार केली की बाबा भोर नगरपालिकेचं पाणी
आम्हाला पूर्ण क्षमतेने भेटत नाहीये. त्यामुळं आमच्याकडं पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम निर्माण होतो. त्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी आमदार साहेब बोलले. मुख्याधिकारी साहेब म्हटले की मानसी किती देता येते तो प्रयत्न आम्ही करतोय. मग चर्चा करत असताना विषय निघाला की मग बाबा अजून अधिकचं पाणी मिळण्यासाठी काय करावं लागेल. तर मग असा विषय झाला की तिथं कुठला नैसर्गिक स्रोत आहे का बघा. त्या पद्धतीने तो नैसर्गिक स्रोत शोधण्याचं काम करण्यासाठी मग तिथं बाबा नैसर्गिक स्रोत म्हणजे काय, एक तर बोरिंग करावी लागेल, नाही तर विहीर करावी लागेल. मग तिथली विहीर मंजूर केली आम्ही. विहिरीची पण टेंडर झाली होती. तिथलं सुशोभीकरणासाठी आम्ही गार्डन मंजूर केलं होतं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या वार्डमध्ये शिक्षक सोसायटी आहे. त्या शिक्षक सोसायटीमध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे. आता पावसाळा, सगळं ड्रेनेज त्यांचं लॉक झालेलं आहे आणि सगळं पाणी हे आतमध्ये येतंय आणि त्यांच्या त्या सोसायटीमध्ये मागं एवढं तुंबतंय की आता या पावसाळ्यात फार गुडघ्याच्या वरती कमरेपर्यंत ते पाणी जाईल आणि त्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय. त्यामुळे रोगराई निर्माण होती. ते काम होतं. मी त्यांना कळकळीने विनंती करतोय की बाबा ही लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित काम आहेत, ही मंजूर करा. परंतु ही सर्व कामं त्यांनी स्थगित ठेवली. एकही काम त्यांनी मंजूर केलं नाही. त्यातली मंजूर हायमॅक्सचं काम एक त्यांनी मंजूर केलं आणि बाकी छोटी मोठी जी कामं होती ती मंजूर केली. आता हायमॅक्स पण माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या निधीतनं चाललेला आहे. परंतु तो आता शहरात सगळीकडे बसणार आहे म्हणून त्यांनी तो मंजूर केला. मग आम्ही तेच सांगत होतो की बाबा तुम्ही 8,80,00,000 पण कामं मंजूर करा ना. आज परत एकदा सगळं नियमित करून नियमाने चालून सुद्धा ही कामं स्थगित ठेवण्याचा यांनी जो निर्णय घेतलाय त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही सर्वच नगरसेवक निषेध करतो. आणि वेळोवेळी होतंय काय माहितीये का की नगराध्यक्ष साहेब पण प्रयत्न करतायत, परंतु ते नगराध्यक्ष साहेब म्हणतात की बाबा हे विकासासाठी हे तुम्ही मंजूर करा, ह्याला विरोध करू नका, आपण वेगळ्या कामाला अजून अधिकची निधी आली. परंतु संख्याबळ आडवं येते. संख्येने ते 16 आणि आम्ही 4. मग आम्ही जर म्हटलं की ह्या आळीतलं काम करायचंय की ते उपसूचना काढतात की ह्या आळीतलं नाही काम करायचं, हेच पैसे घ्यायचे आणि त्या भागातलं काम करायचं. असं केलं नाही पाहिजे. ज्या नागरिकांसाठी हा निधी आलाय त्यात नागरिक बरं, महाराष्ट्र शासनाने या प्रशासकीय मंजुऱ्या दिलेल्या आहेत, GR काढलेले आहेत. किंवा तुम्ही महाराष्ट्र शासनाचा तरी आपण आदर राखला पाहिजे ना. आपण जर म्हणतो की सर्वोच्च मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, प्रशासन आहे, जर त्यांनी हा निधी त्या संबंधित नागरिकांच्या दारात कुठं सभामंडप, कुठं रोड, कुठं ड्रेनेज, कुठं पेविंग ब्लॉक, कुठं विहीर अशा पद्धतीने दिलेला आहे तर तो त्यांनाच वापरू द्या ना. त्यांच्या दारातलीच ती कामं होऊ द्या ना. परंतु ही सगळी कामं परत एकदा स्थगित ठेवलेली आहे. याचा आम्ही सर्वच आणि नगराध्यक्ष जाहीर निषेध करतो.